हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. सारखं व्हिडिओ बनवते तरी कट 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 व्हिडिओ बनवायचं लय अवघड आहे. लय म्हणजे लयच अवघड आहे. थोडा शब्द चुकला ना तरी कट कट करावा लागतो, व्हिडिओ परत बनवावा लागतो. एकतर मला उपासाने नको नको झाले. गेल्या महिन्यातच श्रावण महिन्यात 1 महिना उपास धरलाय. भाऊ एक्सपायर झाल्यावर महिना 2 महिने उपाशी मिलो आम्ही लय. बहिणीनं उपास सगळ्यात जास्त मी आता धरायला लागली उपास. तर त्या उपासामुळे पण लय बेकार होते मला. माझा डोळं पण कसं झाल्यात, झोप पण लागली, चेहरा पण कसं झाला एकदम सुकलाय. आता ही नवरात्रीतलं उपास म्हणजे कसं असतात, 18 दिवसाचा उपास असतात. ते 18 दिवसाचं ते धरावं लागतात उपवास. आता हे मेकअप बिकअप केलेलं मी दुपारचं होतं, आताचं नाही. चेहराच असा टवटवीत नाही तर त्या मेकअप काही फ्रेश दिसणार आहे. आज पिवळा कलर होता. शॉर्ट व्हिडिओ पण बनवलाय. तर आज ड्रेस घातलाय. साडी नकोच वाटायला लागली नेसायला. तब्येत लईच माझी बरी नाही. साडी आवरावी का घरातलं काम आवरावं तीच कळा नाही. बघू आता पुढच्या वर्षी श्रावण महिना मी उजवीन धरून, किंवा श्रावण महिना कसं धरला तर धरीन, नाही तर तसाच उजवीन मी पुढच्या वर्षी सोमवार धरून. तब्येतच लई बरी नाही. जीव बरा तर सगळं बरं, नाही तर काय उपयोग आहे. माझा भाऊ एक्सपायर झाला, परत आला का नाही. ती तर शंकराचं एवढी भक्ती करत होता, खूप भक्ती करत होता शंकराची, तरी पण शंकराने त्याला वाचवलं नाही. आता मी स्वामींची भक्ती करते. शंकराचा आपण श्रावण महिन्यात उपास धरतो, पण जास्त श्रावण म्हणजे स्वामींची भक्ती आहे. 3 वर्ष झालं स्वामी आणि मांढरदेवीतल्या काळूबाईची भक्ती. मांढरदेवीची स्वामी तर 24 तास 3 वर्ष झालं. आणि मला चांगला अनुभव पण आलाय बरं का. दुसरं काय नाही, मनाला सुख शांतीता आणि घरात सुख स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला तर स्वामी लय चांगला येतं. आणि वरच्यावर फक्त दिखावा केला ना तर मग स्वामी पण काही करत नाहीत. तर मनापासून स्वामींवर विश्वास ठेवायचा. मठात नाही जाणं होऊ द्या, फक्त मनात ठेवायचं. मठात आपल्याला स्वामींच्या नाही जाणं झालं तरी जाऊ द्या, पण स्वामी कसं मनात ठेवायचं, मनापासून विश्वास ठेवायचा. नाहीतर आता ही देव केला आणि ती नाही प्रसन्न झाला, देव केली की दुसरा देव, की तिसरा देव, असं नाही. श्रावण महिना धरती मी का आता किती 10-12 वर्ष झालं मी धरती श्रावण महिना. ना आता काय उपवासच कंट्रोल होणार. मी नॉनव्हेज पण 9 महिने झाले सोडले. कॅल्शियम पण गुडघ्यातलं लय कमी झाले माझ्या, लय म्हणजे लय कमी झाले. नको नको वाटायला लागले. आणि नवरात्रीतलं उपास म्हणजे 18 दिवसात झालं, दिवस रात्र उपास. ते बकरीची भाकरी खाल्ली, भेंडी खाल्ली, कुठं भाजी खाल्ली तर जुलाबच लागते. खिचडी खाल्ली तर प्रॉब्लेम मुळ्याचा, पोटाचा, पचनाचा. आणि शेंगदाणे खाल्ले, दुपारी शेंगच खाल्ली होती तर पित्ताचा त्रास. शेंगदाण्यामुळे पित्ताचा त्रास होतो मला. काय खाऊन काय नाही झाले. चहा प्यायला आपण लय ॲसिडिटी होती मला. अक्षरशः असं सलाईन लावायची वेळ आली. खरंच सलाईन लावायची वेळ आली. कुठं जायला यायला इंटरेस्ट नाही मला अजिबात सुद्धा. बेकार होते. आता मला सलाईन लावावी लागेल आता, इतकं बेकार होते. माझी तब्येतच बरी नाही. आणि मुलगा पण आजारी पडलाय, तिकडं झोपलाय. मी तुम्हाला दाखव, ती पण इथं झोपलाय, बघू शकता. इथं झोपलाय. सिल्कच्या लेगीच आहे त्या. आता तुम्हाला वाटायचं काहीतरी वेगळं. बघू शकता इथं झोपलाय मुलगा. एकदम माझी तब्येत लईच बरी नाही का. कसं झालंय, चेहरा एकदम सुकलाय. मेकअप करून काय करायचं, ते चेहऱ्यावर टवटवी नाही. तर आता इथनं पुढं उपास धरताना विचार करून धरणार. आणि तुम्ही पण फ्रेंड विचार करून उपास धरा. का तर एकदा धरला की परत सोडताना लई कठीण होतो उपास. तर मनापासून तो उपास धरलेला असतो, परत नको वाटतं सोडायला. आणि उपास कसा बिगर चपलीचा उपास आहे माझा. जास्त बऱ्याच जणांचा, माझा पण आहे. आणि काही दिवसभर तर शेंगा फक्त खाल्ले. ते मी लायलन चिवडा आणला होता, ते मुलांना दिला. खूप तेलकट होता, मग 30 रुपयाच्या शेंगा आणल्या शिजवलेल्या, आणि तेच खाल्ल्यात. तरी मला ॲसिडिटी झाल्यासारखी वाटायला लागली. ते बेकार होते. आणि काम तर बघा किती, एवढा मोठा डोंगर भांडी, एवढी मोठी भांडी घासायच्यात मला. किती भांडी आहेत. इथं खाली पण आहे. ते काम जरा सोपं होईल त्याच्यामुळे. आणि हे कपडे मी तुम्हाला दाखवते आज. मग अशी पाऊस यायला लागला होता तर कपडे कशी आणून टाकली. ती पाऊस येत होता तिथली वाळली नाही ती.
तरी थोडीफार ओलीच आहे तेव्हा कशी. आणि पाणी एक तर दिवसाड सुटते, त्याचं खूप टेन्शन. आम्ही गटाचा राडा तसाच त्या पाण्याने, घरच्या पाण्याने काढलेला आहे. नाहीतर कॅनेलमध्ये पाणी असल्यावर तरी तिथं धुयाला जायला येतं. कॅनेलमध्ये पण पाणी नव्हतं आणि सोडताना पण दिवसाड सोडायची. मग 2 नळ आहेत, पण तिकडं सासऱ्याला तिराला ती पाणी लागतं ना, आमच्या नळाचं आम्हाला पुरत नाही. दिवसाड म्हणल्यावर त्यात गोदड्या धुयायच्या का भांडी घासायची का राडा सगळा काढायचा का रोजचं काम करायचं. आंघोळ्या टॉयलेटला सगळ्यांना लागते, तरी पण त्यातच ॲडजस्ट केलं. कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. तर बाय.